तर बघा की या व्हिडिओमध्ये एज्युकेशन या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपण बघणार आहोत की एज्युकेशन म्हणजे शिक्षण. तर बघा की एज्युकेशन या शब्दामध्ये कोणकोणते अक्षर समाविष्ट आहेत. तर ई, डी, यू, सी, ए, टी, आय, ओ, एन ही अक्षरं एज्युकेशन या शब्दामध्ये समाविष्ट आहेत. आणि बघा की त्यातल्या प्रत्येक अक्षराचा आपण अर्थ इंग्रजीमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा की काय आहे की ई. ई म्हणजे काय की एनर्जी. तुमच्याकडे काय पाहिजे, एक प्रकारचा स्टॅमिना पाहिजे किंवा ताकद पाहिजे, बरोबर, ऊर्जा पाहिजे. ई म्हणजे काय तर एनर्जी. त्यानंतर डी म्हणजे काय तर डिसिप्लिन. डी म्हणजे डिसिप्लिन, ज्याला की आपण शिस्त असं म्हणत असतो. त्यानंतर यू. यू म्हणजे काय तर युनिटी. युनिटी म्हणजे काय तर एकता पाहिजे, एकजूट पाहिजे आपली. त्यानंतर सी. सी म्हणजे काय तर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय तर त्याला आपण आत्मविश्वास असं म्हणत असतो. त्यानंतर ए. ए म्हणजे काय तर एम. एम म्हणजे काय तर ध्येय. तुमचं काहीतरी एक गोल सेट पाहिजे. तुम्हाला काय बनायचंय, काय करायचंय, तुमची अपेक्षा काय आहे, त्यानुसार तुमचं एक गोल सेट पाहिजे. त्यानंतर टी. टी म्हणजे काय तर टॅलेंट. तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देणं गरजेचे आहे. ते सुप्त गुण आहेत, ते सुप्त गुण काय करणं गरजेचे आहे, त्यांना वाव देऊन ते तुमच्यामध्ये आतमध्ये जे दडून राहिलेले आहेत ते सुप्त गुण बाहेर येणं गरजेचं आहे. टी म्हणजे टॅलेंट. आय म्हणजे काय तर इंटरेस्ट. तुम्हाला कुठली तरी आवड पाहिजे. आय म्हणजे काय तर इंटरेस्ट, तुम्हाला काहीतरी आवड पाहिजे. ओ म्हणजे काय, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी. तुम्हाला तुमच्याकडे नॉलेज आहे परंतु संधी मिळत नाहीये, मग आपली संधी आपल्यालाच निर्माण करावी लागते. तर बघा, आणि एन म्हणजे नॅशनॅलिटी. बघा की तुम्हाला तुमच्या राष्ट्राचा काय पाहिजे, अभिमान पाहिजे. तर एज्युकेशन या शब्दामध्ये जी काही अक्षरं आहेत त्याचे मी अर्थ तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. ए म्हणजे ई म्हणजे एनर्जी, डी म्हणजे डिसिप्लिन, यू म्हणजे युनिटी, सी म्हणजे कॉन्फिडन्स, ए म्हणजे एम, टी म्हणजे टॅलेंट, आय म्हणजे इंटरेस्ट, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि एन म्हणजे नॅशनॅलिटी. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट भाग बघणार आहोत. धन्यवाद.